शेतकरी मित्रांनो नमस्कार। जानेवारी महिना सुरुवात झालेला आहे आपली आणि ह्या महिन्यात कलिंगड टरबूज लावू शकतो आपण आणि ह्याचा एक वेगळा फायदा होणार आहे। कसा होणार आहे, काय परिस्थिती होती, सध्या सिच्युएशन काय आहे, ह्याचा बेनिफिट कसा उचलायचा आहे, आपल्याला रोपं मिळत नसली तर नक्की काय करायचं आहे, या सविस्तर सगळ्या विषयावर बोलणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, जसे की मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटले की बाबा कलिंगड टरबूज लावण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी, तर ह्याचं कारण काय मी डीप सांगत जातो। पहिलं कारण आहे शेतकरी मित्रांनो की गेल्या 2 महिन्यामध्ये कमी झालेल्या लागवडी। ह्याचं कारण काय आहे की बाबा थंडी आहे, गेल्या वर्षी झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान आहे, व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे, गमोसिस सारखा प्रॉब्लेम आहे। ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काही कलिंगड लागवड व्हायला पाहिजे होत्या त्या लागवडी झाल्या नाहीत। दुसरं महत्त्वाचं, थंडी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, त्याचबरोबर नर्सरीमध्ये जी काही रोपं तयार व्हायला पाहिजे होते त्याही झाले नाहीत। त्याचा इफेक्ट मागणीच नसल्यामुळं बऱ्याच नर्सरीमध्ये टरबूज कलिंगडची रोपं पण तयार नाही आहेत सध्या। ह्याचा डायरेक्ट जर का आपल्याला फायदा घ्यायचा असला तर आता सध्या ह्या येत्या 8-15 दिवसामध्ये शेत तयार करून आपण डायरेक्ट जर का बिया लावलो कलिंगडच्या तर आपल्याला 100% खूप चांगला हा भाव मिळणार आहे। कलिंगड टरबूजच का मी वारंवार सांगतो शेतकरी मित्रांनो, मुळात 2 महिन्याचं पीक आहे आपल्याला, ह्यामध्ये लेबर कमी लागतात आपल्याला आणि आता जो काही तुमचा खर्च अलीकडे वाढलेला आहे की बाबा 60-70 हजार पर्यंत गेलेला आहे, तर तुम्ही स्मार्ट पद्धतीने करत असला तर तो खर्च पण कमी येणार आहे। आणि कलिंगड सोबत जर का आपण मिरची करत असलो तर त्याच्याही पेक्षा ते राहिलेले इन्व्हेस्टमेंट आपले हे भरून निघणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं प्लॅनिंग कसं करायचं आहे, सध्या तुमच्याकडे रान अवेलेबल असलं किंवा रान तयार करत असला तर 8 ते 15 दिवसामध्ये रान तयार करून घ्या। तुम्ही आता रोपाची वाट बघत बसू नका, कुठल्याही नर्सरीमध्ये रोपं मिळेल ती रोपं घेतो ह्यापेक्षा तुम्हाला जी योग्य व्हरायटी पाहिजे त्याचे बिया घ्या तुम्ही आणि डायरेक्ट सीड सोईंग करून घेऊ शकतो आपण। दुसरं महत्त्वाचं की बाबा बिया लावत असताना काय काळजी घ्यायची आपल्याला आणि प्लॅनिंग कसं करायचं आहे। 2 ओळीतलं अंतर आपल्या 5 फूट असलं पाहिजे, 2 रोपातलं अंतर 1.25 फूट असलं पाहिजे, एका साईडला ड्रिपच्या आणि ड्रिपच्या एका साईडला आपल्याला 1.5 फुटाने मिरची लावून घ्यायची आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण मिरचीच्या रोपांची ऑर्डर द्या। तुमच्या भागामध्ये जी चालते, तुमच्या भागामध्ये हिरवी चालत असली, तुमच्या भागामध्ये पोपटी चालत असली, तुमच्या भागामध्ये डार्क कलर चालत असला, शॉर्ट चालत असला, G4 चालत असला, तुमच्या भागामध्ये जी चालते ती मिरचीच्या रोपाची आता ऑर्डर द्या तुम्ही। आज ऑर्डर दिला तुम्ही तर 20 ते 25 दिवसांनी तुम्हाला मिरचीची रोपं मिळणार आहेत। तोपर्यंत का आपण एका साईडला कलिंगड लावून घ्यायचं आहे, आपण एका साईडला डायरेक्ट तुम्ही सीड सोईंग घ्या। तर ह्या प्रमाणे जर का लावलो आपण तर बऱ्यापैकी आपले 7 ते 8 हजार बिया ह्या बसणार आहेत आपल्याला। पण 7 ते 8 हजार बिया सगळ्याच उगवतील याची गॅरंटी नसते आपल्याला, म्हणून 1000 ते 1,500 तुम्ही साईडला ट्रेमध्ये उन्हामध्ये बिया घालून ठेवा, जेणेकरून ते उगवून येतील आणि जो गॅप पडणार आहे ते गॅप आपण भरून काढू शकतो। किंवा गॅपसाठी तुम्ही नर्सरीमधनं जरी रोपं आणून परत गॅपमध्ये घातला तरी चालू शकतात, पण आता ह्या येत्या 8-15 दिवसामध्ये कलिंगड टरबूज लावणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आता लावल्याचा काय फायदा होणार आहे, आता मार्केटमध्ये तर बऱ्याच लोकांच्या लागवडी नाही आहेत, आपण लावलो बी लावलो तरी इथनं पुढे 60 दिवसामध्ये आपलं पीक येणार आहे। म्हणजे आपलं पीक आता समजा जानेवारीमध्ये लावलो आपण, 15 जानेवारी 20 जानेवारीपर्यंत लावलो तर 20 फेब्रुवारी 20 मार्च पर्यंत हा प्लॉट येणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे आंबा ह्या वर्षी सुद्धा लेट आहे, अजून आंबा बऱ्यापैकी 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत हा मार्केटमध्ये आंबा खेळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये। म्हणजे हा जो काही मधला गॅप आहे त्यावेळेला उन्हाळा पण वाढणार आहे, आपल्या इथं कलिंगडला पण मागणी वाढलेली आहे आणि सध्या कलिंगडचा ज्यूस असू दे, कलिंगडचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असू देत, नुसतं कलिंगड खाणं असू दे, ह्याचाही ट्रेंड वाढलेला आहे। तर ह्या सगळ्याचा बेनिफिट करून घ्यायला आपल्याला सुवर्ण संधी आहे। तर कलिंगड तुम्ही लावणारच असला तर सगळ्यात महत्त्वाचं बी लावा, कुठलीही व्हरायटी घ्या। बोरगावे टेक्नॉलॉजी पण कृष्णप्रिया नावाची व्हरायटी आहे, तुम्ही खाली दिलेल्या नंबरला फोन करा, ही बिया आम्ही तुम्हाला पार्सल करायची व्यवस्था करू शकतो। अतिशय चांगली व्हरायटी आहे कृष्णप्रिया, साईजला चांगली आहे, डार्क ब्लॅक कलर आहे वरचा आणि लांबच्या ट्रान्सपोर्टेशन अतिशय म्हणजे अतिशय चांगला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या कुणाला कलिंगड तुम्ही टरबूज लावतच असला तर एक मॅन्युअल आपण तयार केलेलं आहे। हे मॅन्युअल फक्त 350 रुपयाला आहे, 300 रुपयाला हे मॅन्युअल आहे। हे मॅन्युअल 300 रुपयाला आम्ही तुम्हाला पोच देत आहेत। ह्याचा उद्देश बिझनेस करायचा किंवा हा नाही आहे, पण आमचं 2008 पासून कलिंगड टरबूज बद्दल जे काही अनुभव आहेत की जसे की लावलं पाहिजे, कधी लावलं पाहिजे, बेसल डोस टाकला पाहिजे काय नाही, फर्टिगेशन कसं दिलं पाहिजे, फवारणी केलं पाहिजे, मार्केट कुठं आहे, सेगमेंट कुठला आहे, या सगळ्या गोष्टीचं वातावरण कसं असलं पाहिजे, आपल्याला बी लावायचे आहेत काय रोपं लावायचे आहेत, बी लावल्यावर काय काळजी घ्यायची, रोपांची संख्या, पाणी नियोजन, हे सगळं जे काय आहेत प्रत्येक दिवसानुसार प्रत्येकाचं वेळापत्रक, तुमच्या भागामध्ये कुठलं औषध वापरलं पाहिजे, सेटिंगसाठी काय केलं पाहिजे, आर्थिकरण कसलं असलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मॅन्युअलमध्ये आहेत।
हे मॅन्युअल तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही आजच खाली दिलेल्या नंबरला फोन करा ऑफिसला आणि हे मॅन्युअल घ्या. जरी आमची व्हरायटी नाही लावली तरी मॅन्युअल घ्या, समजून घ्या. कलिंगड टरबूज ह्या वर्षी खरोखर फायदा करून देणार आहे. आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की बाबा लावणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे आमचे जे काही कोण शेतकरी कंटिन्यू लावणार आहेत तर ह्यांनाही रेट चांगला मिळण्याची गॅरंटी ह्या वर्षी आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.